हॅलो मित्रांनो, आज मी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरमधले एक हमखास 3 मार्क्स मिळवून देणारा एक क्वेश्चन तुम्हाला मी समजून सांगणार आहे. असे आपल्याकडे थेरम जे आहेत या डेरिव्हेटिव्ह चॅप्टरमध्ये जे थेरम असतात, एक थेरम नेहमी विचारला जातो. नेहमी हा आपला कंपोजिट फंक्शनचा थेरम आहे. असे पुढचे जे 2-3 थेरम जे आहेत, 3 थेरम आहेत, ते 3 थेरम आणि हा थेरम जर स्टडी केला तर त्यातला एक थेरम नेहमी विचारला जातो. त्यामुळे हा थेरम तुम्हाला समजला कसा सॉल्व करायचा की तुम्हाला दुसरा थेरम करायची सुद्धा गरज नाही. आणि हे स्टेटमेंट तुम्हाला देतात, 3 मार्क्स सहज मिळून जातात. मी अतिशय सिंपल पद्धतीनं, अतिशय सोप्या पद्धतीनं हा तुम्हाला थेरम समजून सांगतोय. हा थेरम समजला की पुढचे थेरम तुम्हाला पटापटा कसे सोडवता येतात बघा. तर मी तुम्हाला हा थेरम, काय थेरम आहे बघा, IMP थेरम फर्स्ट, हा कंपोजिट फंक्शनचा थेरम आहे. कुठला? कंपोजिट फंक्शनचा थेरम. त्याला आपण कंपोजिट फंक्शनला चेन रूल म्हणलेला आहे. कंपोजिट फंक्शन और चेन रूल असा हा या थेरमचं नाव आहे, लक्षात घ्या. मग काय कसं स्टेटमेंट असतं बघा, इफ y इक्वल टू f ऑफ u is a differentiable function of u and u equal to g of x is a differential function of x such that composite function y equal to f of g of x is a differentiable function of x, then dy by dx equal to dy by du into du by dx. असं तुम्हाला स्टेटमेंट देतात. स्टेटमेंट पाठ करायची गरज तुम्हाला भासणार नाही आहे, लक्षात घ्या. आता लक्ष द्या, आता हे कसं सॉल्व करायचं, फार सोपं, अतिशय सोपं, सहज 3 मार्क्स मिळून जातात. मी सांगतो त्या पद्धतीनं काय करायचं, तो व्हिडिओ बघायचा आणि तो लिहून काढायचा. बघा तुम्हाला 3 मार्क्स मिळून जातात. बघा तर मी कसं करतोय बघा, प्रूफ. आता प्रूफ लिहित असताना या किती व्हेरिएबल्स आहेत पहिला बघायचं. x एक व्हेरिएबल आहे, y व्हेरिएबल आहे, u एक व्हेरिएबल आहे. प्रत्येक थेरमला अशाच पद्धतीनं जायचं. 3च्या 3 जेवढे थेरम जे आहेत तेवढे तुमचे तयार झाले की एक थेरम 3 मार्क्सला तुम्हाला मिळणार आहे. आणि बघा तर x हा व्हेरिएबल आहे, y व्हेरिएबल आहे आणि u एक व्हेरिएबल आहे. असे 3 व्हेरिएबल आहेत. म्हणून मी सेंटेन्स कसं देतोय बघा, लेट डेल्टा x, डेल्टा लक्षात घ्या, डेल्टा x बी द increment in x, आणि x मध्ये छोटासा इन्क्रीमेंट इन द स्मॉल इन्क्रीमेंट, स्मॉल इन्क्रीमेंट छोटंसं इज द बी द स्मॉल इन्क्रीमेंट इन x. पहिलं व्हेरिएबल आहे x म्हणून x बी द डेल्टा x बी द स्मॉल इन्क्रीमेंट इन x. तसं वायचं तसं सेम म्हणायचं, डेल्टा वाय बी द स्मॉल इन्क्रीमेंट इन y and u, डेल्टा u बी द स्मॉल इन्क्रीमेंट इन u. झालं बघा. हे 3 सेंटेन्स पाठ करायची गरज आहे का बघा, काही नाही. इथं फक्त व्हेरिएबल कोणकोणते आहेत बघा, x y u 3 मेन व्हेरिएबल आहेत. डेल्टा x बी द स्मॉल इन्क्रीमेंट इन x, डेल्टा y बी द स्मॉल इन्क्रीमेंट इन y आणि डेल्टा u बी द स्मॉल इन्क्रीमेंट इन u. हे काय लिहायला काय प्रॉब्लेम आहे का? निश्चितपणे नाही. आता मग काय करायचं, पुढची स्टेप आहे, हे आहे तसं लिहायचं, फक्त डेल्टा मध्ये कन्वर्ट करायचं. डी आहे तिथं डेल्टा मध्ये बघा, देअरफॉर डेल्टा y बाय डेल्टा x इक्वल टू डेल्टा y बाय डेल्टा u इंटू डेल्टा u बाय डेल्टा x. काय प्रॉब्लेम आहे सांगा बघा? काहीही प्रॉब्लेम नाही. जे त्यांनी स्टेटमेंट दिले त्यानेच दिले, आपण काय करायचं नाही त्याच्यात. त्यांनी जे स्टेटमेंट दिले तेच आपण डेल्टा मध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यांनी जे स्टेटमेंट दिले ते काय करायचं, डेल्टा मध्ये कन्वर्ट करायचं. एवढं समजलं. आता मी पुढे काय म्हणतो, टेक
लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 ऑन बोथ साइड. तुम्हाला हे प्रूव्ह करायचं आहे, लक्षात घ्या. लिमिट याला आहे लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0, ह्याचंही लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 घ्यायचं, याचंही घ्यायचं आणि याचं घ्यायचं, प्रत्येकाचं लिमिट घ्यायचं. कसं बघा, देअरफॉर लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 हे आहे तसं घ्यायचं, डेल्टा y बाय डेल्टा x इक्वल टू लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा y बाय डेल्टा u into लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा u बाय डेल्टा. काय प्रॉब्लेम आहे सांगा बरं. एकच स्टेप महत्वाची आहे, लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 ऑन बोथ साइड. हे काय मनाचे लिहिले का नाही, निश्चितपणे नाही. इथून आपण डेल्टा कन्वर्ट केलो आणि या दोन्ही बाजूचं ऑन बोथ साइड दोन्ही बाजूचं काय केलं, लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 घेतलं. लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा y बाय डेल्टा x. लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा y बाय डेल्टा u. लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा u बाय डेल्टा x. समजलं एवढं? मग तेवढं जर समजलं असेल तर मग आता ह्याच्या पुढे बघा, इथं डेल्टा x, इथं डेल्टा x आहे, इथं डेल्टा x, ह्याचा काही प्रॉब्लेम नाही. इथं डेल्टा x आहे, इथेही डेल्टा x आहे, त्याचाही काय प्रॉब्लेम नाही. फक्त इथं प्रॉब्लेम आहे. इथं डेल्टा u आहे, इथं डेल्टा x आहे. तसं चालत नाही. म्हणून मी काय म्हणतोय, एक स्टेप बघा, ॲज डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा u टेंड्स टू 0, म्हणजे डेल्टा x जर का 0 कडे जात असेल, टेंड्स टू मीन्स 0 व्हॅल्यू होत असेल, अगदी 0 म्हणजे कंप्लीट 0 होत नाही, 0च्या जवळ जात असेल, टेंड्स टू 0. डेल्टा x जर 0 कडे टेंड्स होत असेल तर डेल्टा u सुद्धा 0 कडे टेंड्स होत आहे. मग हे म्हणण्याचा उद्देश काय आहे, तर इथे x च्या ठिकाणी डेल्टा u करायचं, एवढं चेंज करायचं. बाकी सगळं आहे तसं. लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा y बाय डेल्टा x ॲज इट इज. लिमिट फक्त स्टेप कशासाठी वाटली बघा, इथे x च्या ठिकाणी u ठेवायचं, डेल्टा u टेंड्स टू 0 डेल्टा y बाय डेल्टा u इनटू ॲज इट इज आहे तसं, लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा u बाय डेल्टा x. काय केलं बघा, काहीही केलेलं नाहीये. हे आहे तसं डेल्टा मध्ये कन्वर्ट केलं. टेक लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 म्हटलं, याला डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा x टेंड्स टू, प्रत्येकाला डेल्टा x लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 घेतलं. इथं फक्त प्रॉब्लेम आहे आणि इथं असेल तेच टेंड्स टू लागतं, इथं असेल तेच टेंड्स टू लागतं, पण इथं डेल्टा u आहे आणि इथं डेल्टा x आहे, म्हणून इथं डेल्टा u करून घेतला. बाकी काही नाही. का त्यासाठी म्हटलं, ॲज डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा u टेंड्स टू 0 अशी स्टेप. हे झाल्यानंतर लास्ट स्टेप, याचं लिमिट ह्या डेल्टा y बाय डेल्टा x चं लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 घ्यायचं, याचं कन्वर्शन होतं dy बाय dx. बट हे आहे तसं उतरून घेणार मी. काय म्हणणार, त्याला इक्वेशन 1 म्हणतो भारत, त्याला इक्वेशन आहे, त्यात काय होतं पण काय प्रॉब्लेम नसावा. तर याला लिमिट इक्वेशन 1 म्हणतो, लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा y बाय डेल्टा x काय तसं लिहून घेतो, इक्वल टू dy बाय dx असं म्हणणार. काय केलं होतं मग अशा तुम्ही dy बाय dx चं डेल्टा मध्ये कन्वर्ट केलं, तर आता माघारी जायचं पुन्हा dy बाय dx डेल्टा y बाय dx dy बाय dx मध्ये कन्वर्ट करा. सेम तसंच लिमिट अँड कॉमा लिमिट डेल्टा u टेंड्स टू 0 डेल्टा u बाय डेल्टा y बाय डेल्टा u इक्वल टू dy बाय du. हे लिहून घेतलं. तसंच लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा u बाय डेल्टा x इक्वल टू du बाय dx. म्हणजे हेच लिहून घेतलं, त्याचं फक्त डेल्टाचं रूपांतर डी मध्ये केलं, डेल्टाचं रूपांतर डी मध्ये केलं, डेल्टा आणि झालं इक्वेशन. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स म्हणायचं आणि याच्या ठिकाणी dy बाय dx, याच्या ठिकाणी dy बाय du, याच्या ठिकाणी
du बाय dx म्हणजेच तुमचं प्रूफ उतरून काढायचं आहे. Therefore dy by dx equal to dy by du into du by dx is proved. समजलं का? बघा प्रूफ झालं. 3 मार्क्स मिळतात एवढे केले की. किती मार्क्स मिळतात मला? 3 मार्क्स. बघा काही अवघड नाही, फार सोप्या पद्धतीने. आणि हे समजलं की पुढचा थेरम तुम्हाला समजणार. हा थेरम स्टडी करा, लिहून काढा आणि जर समजला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. दुसरा थेरम असाच तुम्हाला मी सॉल्व करून पाठवणार आहे. ओके, थँक्यू.